जय गजानन. या व्हिडिओमध्ये आपण 30 इंच छाती घडीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. आपण याला गोल्डन कलरची अगदी धाग्यासारखी पाइपिंग धागा न वापरता केलेली आहे. यासाठी आपण मापे घेणार आहोत. पूर्ण उंची अधिक 1 इंच घेतले, खांदा 5 इंच घेतलेला आहे, 5.5 इंचाचा आपण बगल घेणार आहोत. छाती 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग 7.5 प्लस 1.5 इंच मार्जिन आहे. खालच्या भागाला देखील आपण 7.5 इंच अधिक 1.5 इंच मार्जिन घेतली आहे. दोन्हीही मार्किंग आपण स्केलच्या साहाय्याने जोडून घेणार आहोत. बगलसाठी आपण कोपऱ्यामधून 1 इंच घेतलंय, साईडनी 1.5 इंच आणि जिथे फिटिंग करतो तिथे अर्धा इंच आणि बगलचा मध्य घेऊन आपण आकार जोडलेला आहे. मार्जिनच्या साईडचे जे 1.5 इंच आणि अर्धा इंच मार्किंग आपण करत आहोत, त्यामुळे आपल्या मागच्या भागाला कुठेही झोळ येणार नाही. त्यामुळे हे दोन्हीही आकार तुम्ही स्किप करू नका. हे तुम्ही प्रत्येक वेळेला आकार द्या. आता आपण मागच्या भागाची कटिंग करून घेत आहोत. आता ओपन बाजूनी आपण बॅक पार्ट ठेवणार आहोत. हे ब्लाऊज फ्रंट ओपन आहे, त्यासाठी आपण ओपनिंगसाठी अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे आणि आपला मागचा भाग आपण जसाचा तसा आखून घेतलेला आहे. आता उंचीमध्ये आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. हे 1.5 इंच वाढवण्यामुळे तुमच्या प्रिन्सेस कटला एकदम छान पफ येणार आहे. प्रिन्सेस कट हा कुठेही उचकला जाणार नाही. आता गळा रुंदी आपण 2.25 घेतलेली आहे. गळ्याची उंची 6 इंच घेतीये. पाऊण इंच आकार देऊन आपण आकार देत आहोत. अकरा इंचावर टक पॉइंट घेतलाय आणि साईडने आपण 3 इंच घेतलेला आहे. जिथून आपण हुक लावतो त्या बाजूनी तो छातीचा 10वा भाग आहे. आता टक्सची रुंदी आपण 2 इंच घेणार आहोत. 1.5 इंच उंची घेतली आहे. साईडला देखील 2 इंच वाढवायचं आहे आणि छातीच्या इथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. मार्जिनच्या व्यतिरिक्त अर्धा इंच आपण वाढवलेला आहे आणि आपण आता मार्किंग केलेली जोडून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला फ्रंटचा बगलचा आकार आधी देऊन घ्यावा लागेल. कोपऱ्यामधून 1 इंच आपण आकार देऊन बगलचा आकार दिलेला आहे. आता या कोपऱ्यामध्ये आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार जोडायचा आहे आणि अशा प्रकारे एकदम सोपा हा आकार आहे द्यायला. साईडनी आपण 1-1 इंच घेतला आहे वरती आणि स्केलच्या साहाय्याने आपण जोडून घेणार आहोत. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊ. गळा पण आपण कापून घेणार आहोत. या व्यतिरिक्त कुठल्याही मार्जिनची आपल्याला आता गरज नाहीये. अशा प्रकारे फ्रंट पार्टची कटिंग रेडी झाली आहे. आता आपण बाही काढून घेऊ. बाहीसाठी आपल्याला घडी करून घ्यायची आहे. 1 इंच मी खालच्या बाजूनी सोडत आहे मुडपण्यासाठी आणि 4.5 इंचाची बाहीची उंची घेतली आहे आणि रुंदी ही छाती घडी एवढी आहे. जर तुम्ही नवीन असाल तर अर्धा इंच त्यामध्ये वाढवून घ्या.
3 इंच खाली आपण आकार देण्यासाठी घेणार आहोत. आपली कॅप हाईट सरळ 1.5 इंच घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. पाकळीच्या आकारात फ्रंटसाठी अर्धा इंचाचंच अंतर आपण द्यायचंय. आणि खालच्या साईडला अर्धा दंड घेर अधिक 1.5 इंच घेतलाय आपण. आणि आता बाहीचा आकार कापून घेऊ. आणि मी अस्तर देखील आता पॅच करून घेतलेला आहे. अस्तर पॅच झाल्यावर आपण प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची जोडणी वरच्या बाजूनी खालच्या बाजूकडे करत आहोत. नेहमी वरूनच खालच्या साईडला लावा, जेणेकरून बगलच्या आकारात बदल होणार नाही. आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. नखाच्या साहाय्याने मी शिवण आपली प्लेन करून घेतलेली आहे. आपला प्रिन्सेस कटचा आकार एकदम छान आलाय. आता आपण 1.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेऊ. तुम्ही नवीन असाल तर 2 इंचाची पण रुंदी घेतली तरी चालू शकेल. आता आपण मध्ये टाकायची पट्टी करून घेत आहोत. ज्याला आपण हुक लावतो ती पट्टी आपण रेडी करून घेऊ. आणि ही पट्टी डबल मध्ये लावायची, म्हणजे आपले हुक जेव्हा लागले जातात तेव्हा ती पट्टी त्याला चांगल्या प्रकारे होल्ड करू शकते हुकला. आता मध्ये टाकायची पट्टी रेडी झाली आहे. एक्स्ट्रा पट्टीसाठी आपण 3 इंचाची पट्टी घेतली आहे. त्याला मेन फॅब्रिक अटॅच करून घेतलेला आहे आणि आपल्याला रॉंग साईडनी लावून घ्यायची आहे पट्टी. आता आपण दाब शिलाई दिली आहे आणि ही पट्टी आता वरच्या बाजूला आपण घेतोय. साधारण याची 1 ते 1.25 इंच आपण रुंदी ठेवणार आहोत. आणि अशा प्रकारे आपली एक्स्ट्रा पट्टी देखील रेडी झालेली आहे. खालच्या साईडने आपल्याला थोडीशी लेवल करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला देखील 2 इंच रुंदीची पट्टी घेऊन आपल्याला मध्ये टाकायची पट्टी करून घ्यायची आहे. पट्टीच्या खालच्या बाजूला आपल्याला त्रिकोणी कट द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपली पट्टी चांगल्या प्रकारे दुमडली जाईल. आता पट्टी आपण डबल करून घेतलेली आहे. वरच्या बाजूने मी आता दाब शिलाई देऊन घेत आहे आणि पट्टी मध्ये टाकून आपल्याला त्याच्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे. नंतर तुम्ही त्याला हात शिलाई देखील करून घेऊ शकता. आणि तसंच आपल्याला आता मागच्या भागासाठी देखील करायचं आहे. 2 इंच रुंदीची मी पट्टी घेतली आहे. 2 इंचची रुंदीची पट्टी घेऊन मी पुन्हा एकदा अटॅच करून घेत आहे. ही पट्टी देखील आपल्याला डबलच लावायची आहे. अशा प्रकारे आपली आता मागच्या भागाची देखील पट्टी शिवून रेडी झाली आहे. याला देखील नंतर तुरपाई करणे गरजेचं आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊ. शोल्डर जोडण्यासाठी मी अर्धा इंच वापरत आहे. शोल्डर खूप काठावर आपल्याला जोडायचे नाहीयेत, अर्धा इंचाचा वापर करायचा आहे. नंतर आपण सेंटर काढून घेणार आहोत मागच्या गळ्याचा आणि त्यावर आपली समोरची हुकपट्टी देखील ठेवून घेणार आहोत. अशा प्रकारे मी मागच्या भागाचा देखील मध्य काढून त्याचा गळा आणि बगलचे आकार चेक करून घेतेय आणि थोडासा बगलला मी किंचित आकार देऊन घेत आहे. आणि ही स्टेप करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. यामुळे आपली फिटिंग एकदम प्रॉपर येणार आहे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक आपण काढून घ्यायला पाहिजे या ठिकाणी.
आता आपण बाही लावणार आहोत. बाहीसाठी देखील आपल्याला थोडासा सरळ आकार कापून घ्यायचा आहे आणि सेंटर पासून बाही आपण लावायला घेणार आहोत, मध्यापासून. आणि आपण डबल शिलाई लगेच देत आहोत आणि तीच बाही मी मागच्या साईडला पुन्हा अटॅच केली आहे आणि डबल शिलाई घेऊन अशा प्रकारे आपल्या दोन्हीही बाह्या लावून घेतल्या आहेत. आता समोरच्या गळ्यासाठी आपण जुना ब्लाऊज घेतलाय मापाचा, त्यावरून आपण गळा चेक करतोय. बघा, तुम्हाला दिसतच असेल गळा आपला एकदम परफेक्ट झालेला आहे. हुक आयची जी पट्टी आहे त्याची लेंथ देखील एकदम ओके आहे. आता आपल्याला थोडंसं पाव इंच आकार देण्याची गरज आहे गळ्याला. तुम्हाला दिसत असेल मी आता हलकासा गळ्याला आकार दिलेला आहे. दोन्हीही बाजूच्या गळ्यांना थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. गळा खूप फाकवायचा नाहीये. अतिशय छोटा आकार आपल्याला द्यायचा आहे आणि दोन्हीही पट्ट्यांची उंची चेक करून घ्यायची आहे. आता मी इथे पायपिंगसाठी कपडा घेतलाय गोल्डन कलरचा. याच्या 1.25 इंच रुंदीच्या मी क्रॉस पट्ट्या कापून घेतल्या आहे. क्रॉस पट्टीचं जॉईंट एकदम प्रॉपर करायचं आहे, खालीवर व्हायला नको, म्हणजे जेणेकरून आपली पट्टी छान तयार होईल आणि गोटही चांगला लावता येईल. आता मी पट्टी डबल करून घेतली आहे. समोर थोडं 1.5 इंच सोडलंय आणि डबल पट्टी मी वळवत वळवत लावतीये. या डबल पट्टीला तुम्ही पहिल्यांदा शिवून जरी घेतलं तरी देखील चालू शकेल. नंतर आपल्याला त्याचा समोरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्ड करून आपल्याला शिवलेला जो कपडा आहे तो मध्ये टाकून छान असा गोट तयार करून घ्यायचा आहे. जी आपली आतली शिलाई आहे ती सगळी त्या गोटच्या कपड्यामध्ये गेली पाहिजे आणि एकसारखा गोट येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. शेवटी आपण लॉक करून घेऊन शिलाई आपली संपवणार आहोत. आपला एकदम छान असा गोट तयार झाला आहे. अगदी धाग्याची पायपिंग केल्यासारखाच वाटतोय. आता आपण सरळ बाजूनी शिलाई मारून घेऊ आणि त्यानंतर आपण फिटिंग करणार आहोत. दुसऱ्या बाजूला देखील मी सरळ बाजूनी 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतली आहे. मधलं खालीवर झालेला कपडा कट करायचा आहे. आता आपण उलट्या साईडनी पहिल्यांदा कमरेचं मार्किंग करून घेतलं आहे. ज्या बाजूची जी पट्टी आहे ती पट्टी आपल्याला बघूनच तिथे लावायची आहे मोजताना. आणि बगलचा आकार देखील आपण जो आपला आकार आहे तो आपण एक्झॅक्ट तिथे लावून घेतला आहे आणि मार्किंग करून घेतली आहे. दंडघेराला देखील आपण तसंच करतोय. आपल्याला दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपली एकदम छान सरळ रेषेत फिटिंग आलेली आहे. आता त्याच्यावर आपण शिलाई मारून घेणार आहोत. सरळ शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे आणि बस्ट साईज जर हेवी असेल छातीची तर थोडीशी गोलाकार आपण शिलाई छातीच्या इथे मारायची आहे. तसं मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवेलच. अशा प्रकारे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम रेडी झालेलं आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.